जोरदार टाळ्या होऊन जातात वसुंधरासाठी. हॅलो. येथे उपस्थित समस्त धाराशिवकरांना माझा नमस्कार. मी वसुंधरा संजय गुरव, इयत्ता 7वी, मराठी कन्या प्राथमिक शाळा धाराशिवची विद्यार्थिनी. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदेवत असणाऱ्या आई तुळजाभवानीला वंदन करून माझ्या शिवचरित्र कथनाला सुरुवात करते. राजश्रिय विराजित सकळ गुण मंडळीत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीपक मुघालतल संहारक कीर्तिवंत बुद्धिवंत ज्ञानवंत शीलवंत राजाधिराज योगीराज जाणता राजा दुर्गपती दशपती अश्वपती भूपती प्रजापती राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित सुवर्णरत्न श्रीपती श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजाशिव छत्रपती. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, उत्तरेकडील मुघल साम्राज्य यांसारख्या बलाढ्य शक्तींचं सावट देशोधडीला लागली होती. आपल्या मुलखाची धूळ घाण झाली होती. धर्माचा नाश झाला होता आणि अधर्माचा हाहाकार माजला होता. इतकं सोसूनही जनतेच्या पदरी काय तर गुलामगिरी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या या वचनानुसार अधर्माच्या नाशासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी एका तेजस्वी युगपुरुषाचा जन्म झाला. गगनभेदी नजर त्याची, पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी दीपस्तंभ बनलेले अवलिया म्हणजे महाराज. जगावं कसं, मूल्ये जपावीत कशी हे शिकवणारा आद्य शिक्षक म्हणजे महाराज. त्याच्या गवताच्या काडीलाही हात लावाल तर ज्ञान राखाल असं आपल्या सैन्याला निक्षून सांगणारा आणि प्रजेवरून जीव ओवाळणारा राजा म्हणजे महाराज. आणि आभाळ कोसळलं तरी डगमगून न जाता धैर्याने उभे राहायला शिकवणारे ऊर्जा स्रोत म्हणजे महाराज. मंदिरा इतकंच मशिदीचंही पावित्र्य जपणारा सर्व धर्म श्रेष्ठ राजा म्हणजे महाराज. माणूस ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म अशा धर्मनिरपेक्ष विचारांचा तत्ववेत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच म्हटलं जातं की जेव्हा केव्हा आयुष्यात असं वाटेल की सगळं संपलं, आता मी पराभूत होणार, तेव्हा फक्त एकदा शिवचरित्र वाचा. तुम्हाला पुन्हा गगनभरारी घेण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. हे शिवचरित्र वाचल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशांतर करून जर्मनीला जाण्याचे सुचले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारकांना लढण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती शिवचरित्रातूनच मिळाली. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या महाराजांनी अर्ध्यापेक्षा जास्त काळ रणांगणावरील लढाईमध्ये घालवला. तसेच खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत केला. साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन केले. गडकिल्ले आणि दगडधोंडे हीच त्यांची हत्यारे. म्हणूनच या कवितेने म्हटलं आहे, झोपड्या तुली उभे ठाकले सशस्त्र गडन किल्ले, तोफांनाही पुरून उरले केवळ बरचाली खाली. माणसं जोडताना महाराजांनी कधीही जात, धर्म, वंश, पंथ पाहिला नाही. पाहिली की फक्त गुणवत्ता. स्वराज्य हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तिथल्या तमाम रयतेचे राज्य, कष्टकऱ्यांचे राज्य. स्वराज्य हे केवळ हिंदूंचेच नाही, तिथल्या तमाम रयतेचे राज्य आहे. इथल्या प्रत्येक गडकिल्ल्यांचा एक चिरा घडवताना, छन्नीशी खेळताना ज्यांनी आपली बोटं झिजवली, बुरुजांच्या पायात ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांचं राज्य म्हणजे स्वराज्य अशी महाराजांची धारणा होती. किती बाजीप्रभू देशपांडे, दुर्दम्य विश्वास आणि पराकोटीची स्वामिनिष्ठ असणारे प्रतापराव गुजर, शत्रूच्या दरबारातून खडा माहिती मिळवणारे भैरजी नाईक, तर औरंगजेबाच्या तावडीतून शिवराय सुखरूप बाहेर पडावे म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणारे मदारी मेहता आणि हिरोजी फर्जंद, पन्हाळगडच्या सिद्धी चौहाच्या वेड्यातून प्रति शिवाजी
अफजल भेटी प्रसंगी महाराज गेटबंडाचे 2 हात करून राजांचा जीव वाचवणारा जीवा महाल. आधी गेलं कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून इतिहास अग्राम झालेले हयाजी मालुसरे. लाख मिळाले तरी चालतील पण लाखांचा पोषण जगला पाहिजे असं म्हणून कित्येकांनी हसत मरण पत्करलं. कारण त्या काळात जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त छत्रपतींना मानत होते. नात्यापेक्षा नीतीला जपणारे, तख्तासाठी रक्त सांडणारे, मोत्यापेक्षा मातीला किंमत देणारे, मानासाठी बेईमान न होणारे ते शिवरायांचे सवंगडी होते. म्हणूनच ढाल तुटली तरी चाल थांबली नाही, सडा पडला तरी लढा थांबला नाही, मान तुटली तरी इमान तुटला नाही आणि घातावर मात करताना मावळे बनव्यात जळाले पण पळाले नाही. 18 पगडला की त्या मावळ्यांचे संघटन करून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवरायांनी रयतेचं स्वराज्य उभा केलं. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, निश्चयाचा महामेरू, भोगजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ 12 वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांची राजमुद्रा तयार करून घेतली होती. प्रदीपचंद्र लेखेव विष्णू विश्ववंदिता शाहस्नो मुद्रा भद्राय राजते. आणि महाराजांच्या याच अष्टकोनी राजमुद्रेला प्रेरित होऊन भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाची निर्मिती करण्यात आली. महाराजांनी समुद्री बळावर असे आधार उभारले की ज्यामुळे शत्रूची झोप उडत उडाली. असे गौरवोद्गार काढून भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS विक्रांत ही युद्धनौका महाराजांना समर्पित केली. शत्रूशी लढताना महाराजांनी केवळ गनिमी कावच नव्हे तर 4F या पाश्चात्य युद्धनीतीचा वापरही महाराजांनी केला. 4F म्हणजे टू फाइंड एनिमी, टू फिक्स एनिमी, टू फाइट एनिमी अँड टू फिनिश एनिमी. आणि म्हणूनच तर सूर्याच्या ताकदीचा शत्रूही शिवरायांपुढे टिकत नसे. नेपोलियन बोनापार्ट आणि सिकंदर यांची राज्ये त्यांच्या पश्चात फार काय टिकू शकली नाहीत. मात्र महाराजांचं स्वराज्य आज तागायत वासाठीत उभा आहे. कारण तशी आदिलशाही झाली, निजामशाही निजामशाही झाली, कुतुबशाही कुतुबशाही झाली, मुघलांची मुघलशाही झाली. मात्र छत्रपती शिवाजी भोसले यांची भोसलेशाही न होता इथल्या रयतेची ती शिवशाही झाली आणि प्रत्येकाच्या मनात रुजणार शिवचरित्रही निर्माण झालं. सांगा काय नाही शिवचरित्रात? युद्धनीती, राष्ट्रभक्ती, स्वामीनिष्ठा, ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम इतकाच नाही तर सध्याच्या पिढीला आदर्श ठरावी अशी महाराजांची धर्मनिरपेक्षता. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने जो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. असे विचार असणाऱ्या महाराजांच्या सर्व धर्मश्रेष्ठ स्वभावामुळे 1648 साली आदिलशाहकडे 700 पठाण शिवरायांच्या सैन्यात सामील झाले. याशिवाय 1664 सालच्या सुरतेवरच्या स्वारी दरम्यान तिथल्या चर्चमधील फादर अँब्रोस शिवरायांना भेटायला येतो आणि ख्रिश्चन लोकांच्या रक्षणाची विनंती करतो. इतकंच काय, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या इतकंच बाबा याकूत, मौनी बाबा या सगळ्या मुस्लिम संतांप्रती महाराजांना प्रचंड आदर होता. औरंगजेबाने जेव्हा हिंदूंवर जिझिया कर लावला होता तेव्हा छत्रपतींनी त्याला पत्र पाठवून ईश्वर हा केवळ मुस्लिमांचाच आहे असं पुराणातही म्हटलेलं नाही, तो सर्वांचाच आहे. मग हा आताताईपणा कशाकरिता असं महाराजांनी औरंगजेबाला सांगून त्याला अकबराच्या धार्मिक धोरणाची जाणीव करून दिली. माझ्या धर्माचा स्वाभिमान बाळगून इतरांच्या धर्माचाही आदर करता येतो हे महाराजांनी दाखवून दिलं. महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेवर बोलताना इतिहासकार खाफी खान तुमच्या धार्मिक धोरणाची प्रशंसा करतो. इंग्लंडचा ग्रँड डॉक्टर म्हणतो, छत्रपती शिवाजी राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण याची उत्तम जाण असणारे ते एक राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चाणाक्ष योजकतेमुळे हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधीश होता आले. आदिलशहा, कुतुबशहा, मुघल, पोर्तुगीज यांच्या विरुद्ध राजांची लढाई ही धार्मिक नसून राजकीय होती. स्वराज्याच्या आड येणाऱ्या परकीय सरदारांबरोबरच बेईमानी करणाऱ्या स्वकीयांनाही महाराजांनी धडा शिकवला.
महाराजांचा लढा पुणे एका धर्माविरुद्ध नसून दुष्ट शासक, दुष्ट व्यक्ती, दुष्ट प्रवृत्ती यांच्या विरुद्धचा होता. परंतु दुर्दैव आमचं, आम्ही त्याला जाती धर्माचं स्वरूप देऊन स्वार्थाची पोळी भाजत आहोत. हे सर्व पाहून कवी प्राध्यापक दर्रा काझींचे शब्द आठवतात. माननीय छत्रपती शिवाजी महाराज हमने आपको राजनीति में लाया, आपके जन्म मुगलों से राजनीतिक तीर, हमने उसे धार्मिकता का रंग चढ़ाया. माननीय छत्रपती शिवाजी महाराज हमने आपको राजनीति में लाया. बारकाईनं पाहायला गेलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराजांच्या काळात कोठेही जातीय अथवा धार्मिक बदल झाल्याचे पुरावे आढळत नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर चळवळीला महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचा वारसा आहे. आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधानातील कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश करण्यात आला आहे. पण मी म्हणते, अमर या आकाश कधी म्हणत नाही मी बौद्ध आहे, झाडांची हिरवी पानं कधी म्हणत नाही मी मुस्लिम आहे, उगवणारा भगवा सूर्य कधी म्हणत नाही मी हिंदू आहे. मग आपणच काय ठरवतो, मी अमुक जातीचा आणि तमुक धर्माचा? धर्मांध झालेल्या लोकांना हे का समजत नाही की वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं? मला सांगा, तर माणसाची जात ही रक्तातच असली असती, मला सांगा, तर माणसाची जात ही रक्तातच असली असती तर रक्तपेढ्यांमध्ये ए बी ओ या रक्तगटांऐवजी हिंदू गटाची रक्त, मुस्लिम गटाची रक्त, ख्रिश्चन गटाची रक्त, ओबीसी, एससी, एसटी गटाचे रक्त असे रक्तगट असले असते नाही का? बरं, अफाट प्रगती करून चंद्रावरच काय, सूर्यावरही पोहोचलेल्या मानवी बुद्धिमत्तेला पटतात काय विचार? आणि एकूणच काय हो, तर कुठल्या धर्मान कुठल्या जाती, अरे कुठल्या धर्मान कुठल्या जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ती एकच ही काळी माती. आणि शिवरायांची धर्मनिरपेक्षता याहून वेगळं काय सांगते? काय बोलावं आणि किती सांगा आपल्या राजांबद्दल, थक्क करायला होतं. मग माझ्या शिवचरित्र कथनाला समारोप देताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की पुरणार नाही शब्द अशी शिवबांची कीर्ती, पुरणार नाही शब्द अशी शिवबांची कीर्ती. एकच राजा आहे जगती, राजाची छत्रपती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.